हेलो चेक हेलो चेक हेलो चेक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्रामदैवत भगवान की श्री संगमेश्वर महादेव की श्री वाल्मीकेश्वर महादेव की श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य महाराज की बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की बजरंग बली हनुमान की सब संतन की हर हर महादेव। भारत माता की वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम
नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं भृष्मेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ओम सर्वांनी एक ताळी वाजवा जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम सर्वांनी एक हातानं वरती टाळी जय हो नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव शिव बोलो नमः शिवाय शिव शिव भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की श्री संगमेश्वर महादेव की श्री वाल्मीकेश्वर महादेव की हर हर महादेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभो महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वालवड नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभो महादेव भगवान श्री संगमेश्वर शंभो महादेव भगवान श्री वाल्मीकेश्वर शंभो महादेव यासह पावन पुण्यभूमीतील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलदेवता श्री वीरभद्रेश्वर महाराज दानम्मा देवी माता नागनाथ महाराज
या तीनही देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली, सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य गुरु माऊली, सद्गुरु प्रभोदेव शिवाचार्य गुरु माऊली, तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य गुरु माऊली सह आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक, क्रांती सूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराज यांना वंदन करून माहेश्वर मूर्ती शिवभक्तिपरायण मन्मथ स्वामी महाराज वालवडकर, माहेश्वर मूर्ती शिवभक्तिपरायण सौ सुनंदाताई मन्मथ स्वामी महाराज वालवडकर या दोन्हीही माहेश्वर दाम्पत्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या दुसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता, पिता, बंधू, भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या दुसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना महाशिवरात्री महोत्सवानिमित्त चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह, श्री ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा तथा संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा शिवक्षेत्र श्री संगमेश्वर महादेव मंदिर वालवड, तालुका भूम, जिल्हा धाराशिव, वर्ष 12वे, दिवस दुसरा। सर्व शिवभक्तांना या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देणारे या सप्ताह समितीचे सर्वा भगवान शिवाचे दास नंदीगण होऊन भगवान शिवाच्या या कार्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करणारे शिवभक्तिपरायण माहेश्वर मूर्ती मन्मथ स्वामी महाराज वालवडकर, बीड पोलीस, माहेश्वर मूर्ती सौ सुनंदाताई मन्मथ स्वामी महाराज वालवडकर या शिवमहापुराण कथेसाठी 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून घेणारे सर्व देणगी दान देणारे सद्भक्त या शिवमहापुराण कथेमध्ये काया वाचा मनाने तनमन धनाने सेवा करणारे सर्व परिचित अपरिचित सद्भक्त आजच्या दुसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये चहा, नाश्ता, अन्नदान सेवा देऊन शिवमहापुराण ग्रंथपूजा करून महाराजांचा यथोचित सन्मान करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले शिवभक्तिपरायण श्री महादेव किसन पाटील परिवार, शिवभक्तपरायण श्री समस्त माळी समाज वालवडकर या शिवमहापुराण कथेमध्ये या शिवमहापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम लाभत आहे असे ओमकार साऊंड सर्व्हिसचे ओनर शिवभक्तपरायण गणेश दादा अनपट या शिवमहापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वर शिवानी संगीत संच कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही कथा यूट्यूबच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत पोहोचवणारे परमशिष्य शिवभक्तपरायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे महाराज किलचकर व आजच्या दुसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये
कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या दुसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून या 7 दिवसीय पर्वकाळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर, स्वर शिवाणी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नान पूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण गणेश शिवलिंग विभूते परिवार यांचं सुद्धा आजच्या दुसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या दुसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये आपण या भगवान शिवाच्या कथा ऐकत असताना कोणत्या नियमावलीनं ऐकल्या पाहिजे याचं विस्तृत विवेचन सूत पुराणिक महाराजांनी प्रयागराज या तीर्थक्षेत्रामध्ये आपणा सर्वांना प्राप्त करून दिलेलं आहे। आजच्या दुसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये आपण भगवान शिवाला अतिप्रिय असणारं बिल्वपत्र, या बिल्वपत्राचा महिमा आपण या दुसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत। तत्पूर्वी बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, महाराज आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काया वाचा मनाने कथा श्रवण करत आहोत, कीर्तन श्रवण करत आहोत, प्रवचन श्रवण करत आहोत, या सप्ताहामध्ये पारायण करत आहोत, तरी सुद्धा या मानवी जीवाला सुखाची प्राप्ती का झाली नाही, परमानंदाची प्राप्ती का झाली नाही, या जीवाला समाधान का प्राप्त झालं नाही। बऱ्याच जणांचा प्रश्न आहे। देवदेव करणाऱ्यांच्याच मागे देव लागतो असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, आहे की नाही? मग या प्रश्नाचं उत्तर शिव महापुराण कथा देत असताना या ठिकाणी या मानवी देहाला हे ज्ञानरूपी औषध का प्राप्त झालं नाही, या ज्ञानरूपी औषधाचा परिणाम या शरीराला का झाला नाही, आजपर्यंत श्रवण केलेलं ज्ञान आपल्या जीवाला समाधान का देऊ शकलं नाही, त्याचं कारण आहे आजपर्यंत आपलं अंतकरण शुद्ध झालं नाहीये, आपलं शरीर शुद्ध झालं नाहीये। ज्या दिवशी आपण शरीरानं शुद्ध होऊ, शरीरानं त्या भगवान शिवाची सेवा करू, त्याच वेळेस या कथा कीर्तन पारायण प्रवचन आपल्या अंतकरणामध्ये प्राप्त होणार आहे। मग या शरीराला शुद्ध करण्यासाठी काय करावं लागेल? पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियापासून बनलेलं हे शरीर आहे। मग या शरीरानं पहिल्यांदा आपल्याला देवाची भक्ती करायची आहे। आता मंदिरात यायचं नाही, कथा ऐकायचं नाही, प्रवचन ऐकायचं नाही, कीर्तन ऐकायचं नाही, उपवास करायचं नाही, तीर्थयात्रा करायचं नाही, हे सगळं करण्या अगोदर या शरीरानं पहिल्यांदा शुद्ध व्हायचं, शरीरानं देवाची भक्ती करायची। ते कोणत्या प्रकारे? शिव महापुराण सांगत आहे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियापासून बनलेलं हे आपलं शरीर आहे। या शरीरानं पहिल्यांदा देवाची पूजा करायला शिका, लक्षपूर्वक ऐका। पहिलं सांगितलेले आहेत डोळे, या डोळ्याचं रूपांतर दृष्टीमध्ये व्हावं आणि या दृष्टीनं देवाला पाहण्या अगोदर, कुठली मूर्ती पाहण्या अगोदर या डोळ्यानं तुम्ही जिथं आहात, घरी असाल, गावात असाल, परगावी असाल, देशात असाल, परदेशात असाल, त्या जागी बसून तुम्हाला शरीरानं पहिल्यांदा शुद्ध व्हायचं आहे। लक्षपूर्वक ऐका। डोळे तर कुत्र्या मांजरालाही आहेत, पण या डोळ्याचं रूपांतर दृष्टीमध्ये व्हावं आणि या दृष्टीचं रूपांतर आपल्या जीवनामध्ये पहिल्या पूजेनं आपल्याला प्राप्त व्हावं। या दृष्टीनं काय करावं? देवाला पाहायचं नाही, देवाचा आपला अजिबात संबंध नाही। प्रत्येक माता माऊलीमध्ये
जगत जननी जगदंबा मातेचं, पार्वती मातेचं स्वरूप पाहावं, प्रत्येक पुरुषामध्ये भगवान शिवाचं स्वरूप पाहावं. पहिली पूजा आणि पहिली भक्ती घर बसल्या होणार आहे. मंदिरात येऊन देवाला पाहायची अजिबात गरज नाही. माझ्या मन्मथ माऊलींनी काय केलं हो? डोळ्याचं रूपांतर दृष्टीमध्ये केलं. माझ्या माऊलींनी कपिलधार या महास्थळी समाधी लावली. काय केली? समाधी लावली. समाधी महास्थळी सर्प व्याघ्रांची जाळी, निर्वैर श्वापदे हो, समदृष्टीने न्याहाळी आरती शिवराजा. माझ्या मन्मथ माऊलीनं कपिलधारच्या महास्थळी समाधी लावल्याबरोबर माझ्या माऊलींच्या समोर वाघोबा येऊन बसलेला आहे, सिंहोबा येऊन बसलेला आहे, नागोबा येऊन बसलेला आहे. है की नाही? अनेक भयानक असे प्राणी या मन्मथ माऊलींच्या समोर येऊन बसलेले आहेत. पशु पक्ष्यांची किलबिलाट आहे, गाय आहे, हरिण आहे, मोर आहे, असे अनेक प्राणी माझ्या माऊलींच्या समोर उभे राहिले आणि वाघाने डरकाळी दिली. डरकाळी दिल्याबरोबर माझ्या माऊलींची दृष्टी उघडली आणि माझ्या माऊलीनं पाहिलं तर काय? समोर वाघोबा आहे, सिंहोबा आहे, हरिण आहे, गाय आहे, पशु पक्षी आहेत. मग माझ्या माऊलीनं वाघाला पाहून पळ काढली का? नाही नाही नाही. समदृष्टीने न्याहाळी त्या वाघाच्या डोळ्यामध्ये माझ्या मन्मथ माऊलीने आपली दृष्टी मिळवली. जीव आणि शिव एकत्व साधून त्या वाघाला सुद्धा आपलंस केलं. वाघामध्ये सुद्धा शिव पाहिला आणि वाघ सुद्धा माझ्या मन्मथ माऊली बरोबर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वाघ सुद्धा माझ्या माऊली बरोबर एकरूप झाले आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन झाले. पहा, माझ्या माऊलीनं या दृष्टीनं प्राण्यामध्ये शिव पाहिला. आपल्या या दृष्टीनं आपण माणसामध्ये शिव पाहणं गरजेचं आहे. पहिली भक्ती आणि पहिली पूजा त्या ठिकाणी घडणार आहे. प्रत्येक जणांचा प्रश्न आहे, कलियुगामध्ये वावरत असताना माता माऊलींच्या डोक्यावर पदर असावा, पण संत विचार म्हणतात पाहणाऱ्यांच्या डोळ्यात आदर असावा. पाहणाऱ्यांच्या डोळ्यात जर आदर असेल तर पदर घेतला असो किंवा नाही घेतला असो, त्या प्रत्येक माता माऊलीमध्ये आपल्याला जगत जननी जगदंबा मातेचं स्वरूप दिसल्याशिवाय राहणार नाही. पहिली भक्ती आहे, शरीरानं आपण देवाची पूजा करू लागलेलो आहोत. दुसरी भक्ती आहे, दुसरी पूजा आहे. दुसरी भक्ती या ठिकाणी सांगत असताना या मुखानं काय करावं? शिवीगाळी करावी का? एकमेकांची अवहेलना करावी का? टाकून बोलावं का? देवाचं नाव घ्यायचं नाहीये. देवाचा न आपला आता अजिबात काही संबंध नाहीये. या मुखानं देवाचं नाव घेण्या अगोदर आपल्याला भक्ती करायची आहे. या मुखातून असे वक्तव्य आले पाहिजे, अशी वाचा निर्माण झाली पाहिजे, ज्या वाचेने वाम मार्गाने चाललेला एखादा मनुष्य मार्गामध्ये आला पाहिजे आणि त्याच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. अशी वाचा या मुखानं ज्यावेळेस येईल, भगवंताचं नाम घेतल्याचं पुण्य तुम्हाला तिथं लाभेल आणि दुसरी भक्ती, दुसरी पूजा या शरीरानं घडणार आहे. तिसरी भक्ती आहे, या हातानं काय करावं? 2 कानफडीत लावावं का? नाही ना. या हातानं काय करावं? भगवंताच्या नामामध्ये टाळी वाजवण्या अगोदर देवाचा ना आपला काहीच संबंध नाही. भगवंताच्या नामामध्ये टाळी वाजवण्या अगोदर या हाताने जो भुकेला आहे, जे गोरगरीब आहेत, त्यांना या 2 हातांनी घास भरवा. साक्षात
महादेवाला नैवेद्य दाखवल्याचं पुण्य तुम्हाला तिथं लागेल. तिसरी भक्ती आणि तिसरी पूजा तुम्हाला घडणार आहे. मंदिरात येऊन देवाला नैवेद्य दाखवायची अजिबात गरज नाही आहे. चौथी भक्ती सांगितली. या पायानं काय करावं? लाथा घालाव्या का? नाही ना. या पायानं पायी पदयात्रा करण्या अगोदर जो संकटामध्ये सापडलेला आहे, जो संकटात सापडलेला व्यक्ती आहे, त्या संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीला या पायानं टक 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 धावत जायचं आणि त्या संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जाऊन त्या व्यक्तीला मदत करायचं. पायी पदयात्रा केल्याचं पुण्य तुम्हाला तिथं लाभेल. चौथी भक्ती आणि चौथी पूजा तिथं घडणार आहे. पायी पदयात्रा करायची गरज नाही. पाचवी भक्ती सांगितलेली आहे. मन इंद्रियाचा राजा. या मनानं देवाला आठवण्या अगोदर, या मनानं देवाचं स्मरण करण्या अगोदर, या मनानं इतरांचं चांगलं व्हावं, इतरांचं भलं व्हावं हा विचार या मनानं व्हावा. या मनानं देवाचं स्मरण केल्याचं पुण्य तुम्हाला तिथं प्राप्त होईल आणि पाचवी भक्ती, पाचवी पूजा तिथं घडणार आहे. महाराज, 4 भक्ती आम्हाला जमतील, पण 5व्याच थोडं अवघड आहे, हे की नाही? कोणाचं चांगलं झालेलं मात्र या कलियुगामध्ये बऱ्याच जणांना जमत नसतं, हे की नाही? हे मन एवढं चंचल आहे, माकडाप्रमाणे मन सांगितलेलं आहे. या मनाला दुसऱ्याचं सुख देखवत नाही. कलियुगामध्ये बरेच लोक स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाहीत, स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाहीत, तर दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे. लक्षपूर्वक ऐका. एखाद्याने एखादी बिल्डिंग बांधावी, कसं बांधला असेल? काही सोन्याचा हंडा सापडला असेल का? असे नको ते विचार मनामध्ये त्या ठिकाणी मनुष्य करत असतो. पण ही बिल्डिंग बांधत असताना त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे घेतलेले कष्ट मात्र कोणाला दिसत नाहीत. चमक सगळ्यांच्या डोळ्यामध्ये खटकते, पण त्याच्या पाठीमागे केलेले कष्ट मात्र कोणाला दिसत नाहीये. मनाचं थोडं अवघड आहे. मन इतरांचं चांगलं व्हावं हा विचार करू शकत नाही, हे की नाही? जोपर्यंत इतरांच्या सुखासाठी, इतरांच्या आनंदासाठी तुम्ही जगणार नाहीत, तोपर्यंत महादेवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार नाहीये. स्वतःसाठी तर कुणीही जगतं, इतरांसाठी जगता आलं पाहिजे. जो व्यक्ती दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतो, माझा भगवान शिव परमात्मा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. हे त्रिवार सत्य आहे. म्हणून या मनानं आपला परिवार, आपली भावकी, आपला मित्र, आपली मैत्रीण त्या ठिकाणी पुढे गेली पाहिजे, त्यांना हवं ते मिळालं पाहिजे, हा विचार या मनानं करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला मोठं करायला सुरुवात कराल, माझा भगवान शिव परमात्मा तुम्हाला न मागता ऑटोमॅटिक मोठं करायला सुरुवात करतो. पण त्याच्यासाठी सुरुवात आपण केली पाहिजे. महाराज, सगळं जमेल, पण एवढंच आम्हाला जमलं नाही. एका आजीमाईचं 8 महिन्यापासून पोट दुखायचं म्हण. किती? 8 महिन्यापासून. मग तिनं बरेच दवाखाने करून दमली. शेवटी तिला कळालं कुमार सागर महाराज भविष्य बघतात, उपाय सांगतात, म्हणून महाराजांकडे आली. महाराज, गेल्या 8 महिन्यापासून माझं पोट दुखून राहिलंय, काहीतरी उपाय करा. मग मी म्हणलं तुमचं पोट दुखायले, महाराज काय करणार? जावा म्हणले, थोडंसं धाराशिवला जाऊन, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन चांगल्या डॉक्टरांना दाखवून या. महाराज डॉक्टरांना दाखवून सलाईन लावून घेतलं, गोळ्या घेतल्या, तरी सुद्धा पोट दुखायचं कमी होत नाहीये. मग मी म्हणलं थोडं पुढं जावा, सोलापूरला जावा, अश्विनीमध्ये जा आणि तिथं सोनोग्राफी करून काय पोटात गड्डा वगैरे झालाय का बघा. महाराज, अहो सोलापूरला जाऊन सोनोग्राफी सुद्धा केली हो, तरी सुद्धा सगळं नॉर्मल दाखवतंय, पण पोट दुखायचं कमी होत नाहीये. मग आता मी म्हणलं सोनोग्राफीमध्ये काही अडचण नाहीये, गोळ्या घेतल्या,
तरी नीट होत नाहीये, सलाईन लावलं तरी नीट होत नाहीये. मग मी आयुर्वेदिक उपाय सांगितला. लिंबू कापा म्हणलं, त्याच्यावर सोडा टाका प्या म्हणले, लवकर कमी होतं. महाराज असे छोटे मोठे उपाय भरपूर झाले म्हणले, नवीन काहीतरी सांगा. मी म्हणलं शेवटचा एक राहिला होता, टी व्हीमध्ये दाखवतं बघा, 5 रुपये से पेट सपा. कोणती पुडी? हां, इनो पिढी आहे की नाही, ती पिऊन बघा. महाराज अशा बऱ्याच इनो पुड्या पेल्या, पण पोट दुखायचं कमी होईना. मी म्हणला सलाईननं कमी होईना, गोळीनं कमी होईना, इनोनं कमी होईना, लिंबूनं कमी होईना. मग आजीला हळूच प्रश्न विचारला, आजी माय नेमकं तुमचं पोट कोणत्या कारणामुळं दुखायले एवढं सांगा. आजीबाईनं उत्तर दिलं, महाराज काय सांगू, गेल्या 8 महिन्याखाली दिवाळी होती. दिवाळीच्या सणाला माझ्या गंगा नावाच्या मैत्रिणीच्या नवऱ्यानं तिला 5 तोळ्याच्या पाटल्या आणल्या, तेव्हापासून माझ्या पोटात दुखायले म्हणले. आता हे पोट दिवसानं किती दिवसानं बरं होईल, किती वर्षानं बरं होईल? नाही नाही नाही. दुसऱ्याचं सुख पाहून आपल्या अंतकरणामध्ये दुःख होता कामा नये. हे दुःख जगाच्या पाठीवर कुठंच संपलं जाणार नाही. म्हणून जोपर्यंत दुसऱ्याला सुख मिळावं ही भावना अंतकरणामध्ये आणला नाहीत, तोपर्यंत आपल्या जीवाला सुख प्राप्त होणार नाहीये. एका गाडीच्या मागे लिहिलेलं होतं, हे भगवान सबका भला करे लेकिन शुरुआत मुझसे करे. कसं आहे, बरं आहे ना? हे भगवान सबका भला करे लेकिन शुरुआत मुझसे करे. सगळ्यांचं भलं कर बाबा, पण सुरुवात माझ्यापासून कर. हा विचार नको आहे. देवा अगोदर सगळ्यांचं भलं कर आणि मग वेळ मिळाला तर माझ्याकडे पहा. हा ज्यावेळेस तुम्ही विचार कराल, न मागता तो भगवान शिव परमात्मा तुम्हाला कृपादृष्टी प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी या मनानं इतरांचं चांगलं व्हावं, संतांनी जो विचार केला तोच आपणही करावा. आणि ज्यावेळेस या 5 ज्ञानेंद्रियानं 5 कर्मेंद्रियानं आपण भगवंताची पूजा या शरीर शुद्धतेनं करू, त्याच वेळेस या भगवान शिवाची कथा आपल्या अंतकरणामध्ये उतरणार आहे. अन्यथा शरीर शुद्ध नसेल तर ही कथा डोक्याच्या वरून जाणार आहे. म्हणून शरीरानं पहिल्यांदा देवाची पूजा करायला शिका, आहे की नाही? या अंतकरणाला स्वच्छ धुता आलं पाहिजे. असे शुद्ध भाव ज्याचा देव अंकित तयाचा. देवाला प्राप्त करून घेण्यासाठी भाव शुद्ध ठेवणं गरजेचं आहे, अंतकरण शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. बाह्यरंग शुद्धीसाठी अनेक साबण आहेत, आहे की नाही? इबूत पट्टा वडलेले आप्पा, आंघोळीचं साबण कोणतं तुमचं? डायरेक्ट आहे का? बरं आहे. इकडं गणेश दादा, तुमचं कोणतं आहे आंघोळीचं साबण? बोला बोला बोला. आंघोळीचं साबण कोणतं आहे? संतूर. या भागामध्ये संतूर फेमस दिसायले, जास्त आहे की नाही? हा, इकडं आप्पा, कानाला पटका बांधलेले आप्पा, तुमचं कोणतं आहे? काल दिसलोच नाही, कुठे गेलतो? मसुबाला गेलतो का? नाही ना? हा, कोणतं साबण आहे आंघोळीचं? का डायरेक्ट आहे? बरं आहे म्हणले. हा भैया, नंदी भैया, कोणता आहे साबण? संतूर. वा, संतूर फेमस आहे भागामध्ये. बाह्य रंग शुद्धीसाठी अनेक साबण आहेत. संतूर आहे, लक्स आहे, डेटॉल आहे, हमाम आहे. दिवाळीला येतं नंदी भैया, कोणतं? हा, मोती. नंदी भैयाला चांगलं माहिती आहे. बाह्य रंग शुद्धीसाठी अनेक साबण आहेत, पण अंतरंग शुद्धीसाठी एकच साबण आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिवाचं नाम. पंचाक्षरी महामंत्र आपल्या अंतकरणामध्ये लावून या मनाला स्वच्छ ज्यावेळेस धुवाल, त्यावेळेस आपलं अंतकरण शुद्ध व्हायला सुरुवात होईल आणि या मांसपिंडाचं मंत्रपिंडामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होईल, आहे की नाही? या शरीराला पवित्र करण्यासाठी आपल्या हृदयामध्ये देवाचं सिंहासन निर्माण व्हावं आणि त्या सिंहासनावरती अधिष्ठाता म्हणून इष्टलिंग विराजमान व्हावा. माझ्या भगवान शिवाचं नाम खूप गोड आहे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे,
घेई घेई वाच. सुदेवनी गोड नाम हे शिवाचे, सुदेवनी गोड नाम हे शिवाचे, गोड नाम हे शिवाचे, सुदेवनी गोड नाम हे शिवाचे, सुदेवनी गोड नाम हे शिवाचे, घेई घेई वाचे, जय हो. माय माझे, घेई घेई वाचे, माय माझे, सुदेवनी गोड नाम हे शिवाचे, सुदेवनी गोड नाम हे शिवाचे, सुदेवनी गोड नाम हे शिवाचे. नम पार्वती पतये शिव हर हर. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, घेई घेई वाचे माय माझे. सुदेहुनी म्हणजे साखरेपेक्षा सुद्धा गोड असणारं भगवान शिवाचं नामरूपी साबण अंतकरणाला लावून ज्यावेळेस तुम्ही स्वच्छ धुवाल त्यावेळेस या मांसपिंड रूपी शरीराचं मंत्रपिंड रूपी शरीरामध्ये रूपांतर व्हायला शिवालय झाल्याशिवाय राहणार नाहीये. पंचाचार, षटस्थल आणि अष्टावरण याची सखोल माहिती या शैव संप्रदायामध्ये आपल्याला दिलेली आहे. आपण अष्टावरणापर्यंत पोचू शकत नाही, पंचाचरणापर्यंत आपण पोचू शकत नाही, षटस्थलापर्यंत आपण पोचू शकत नाही. म्हणून आपल्याला फक्त भक्तस्थलापर्यंत पोहोचायचं आहे, भक्त व्हायचं आहे आपल्याला. या कलियुगामध्ये आपल्याला देवही होता येत नाही, संतही होता येत नाही, पण भक्त मात्र होता येतं. पहा, ज्यावेळेस तुम्ही दास प्रवृत्ती आपल्या जीवनामध्ये पत्कराल, सेवाभाव आपल्या जीवनामध्ये पत्कराल, त्यावेळेस ऑटोमॅटिक तुम्ही मोठं व्हायला सुरुवात करताल. सेवा करावी निर्मळ, होय सुखाचा सुकाळ म्हणून सांगितलेला आहे. पवनसुत हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये दास्यत्व पत्करलं आहे. पवनसुत हनुमंतराया भगवान शिवाचा 11वा रुद्र अवतार आहेत. साक्षात देव असताना देखील प्रभू रामचंद्रांची सेवा पत्करली आणि पवनसुत हनुमंतराया या जगाच्या पाठीवर देवरूपानं प्रसिद्ध झाली. पहा, आपल्याला मानव होऊन या ठिकाणी या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे ना, तर त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये दास भावना निर्माण झाली पाहिजे, सेवक भावना निर्माण झाली पाहिजे. आपण प्रथम भक्त झालो पाहिजे. भक्त स्थलाचं लक्षण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेत असताना भक्त कोणाला म्हणावं, भक्ताची व्याख्या काय आहे? भक्ताची व्याख्या करत असताना साधी सोपी व्याख्या आहे. देव माझा मी देवाचा, देवा अवघी तुझी सत्ता. देव माझा आणि मी देवाचा ही भावना ज्याच्या अंतकरणामध्ये आहे तो भक्त आहे. भक्ताचे 3 प्रकार पडतात. एक भक्त, दुसरा विभक्त आणि तिसरा अभक्त. भक्त म्हणजे देव माझा आणि मी देवाचा. विभक्त म्हणजे काय? बाद झालं बाबा, आता 12 वर्ष कथा ऐकली, हा देव नको, हा सप्ताह नको, ही कथा नको, तुम्ही तिकडं बघून घ्या. देवापासून वेगळं होणं याला विभक्त म्हणतात. देवापासून अलिप्त होणं याला विभक्त म्हणतात. अभक्त म्हणजे काय? अभक्त म्हणजे काय? इधर ना उधर बीच में आदर. भक्तही नाही विभक्तही नाही, है की नाही? अभक्ताला वाळूच्या खड्याची उपमा दिलेली आहे. माता मौल्यांनो, तुम्ही गॅसवरती खळ 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 दूध उकळायला ठेवता.
दूध उकळल्यानंतर त्याच्यामध्ये वाळूचा खडा टाका. किती दिवसांनी शिजेल का? अजिबात शिजणार नाहीये. तसंच या मानवी जीवनामध्ये सुद्धा काही अज्ञानी माणसं आहेत जी वाळूच्या खड्यासारखी आहेत. परमरहस्य सांगून शिजवा, शिवकथा सांगून शिजवा, प्रवचन सांगून शिजवा, कीर्तन सांगून शिजवा, गुरु उपदेश सांगून शिजवा, शिजायला तयार नाहीत. वाळूच्या खड्यासारखी घट्ट बसली. अशांना संतांनी प्रमाण देऊन उपमा दिली. वाळू शिजेना दुधात, हो वाळू शिजेना दुधात, ओ वाळू शिजेना दुधात, ओ वाळू शिजेना दुधात, दुधात वाळू शिजेना दुधात, हो वाळू शिजेना दुधात, दुधात वाळू शिजेना दुधात, वाळू शिजेना दुधात, तैसा जाना तो भक्त, तैसा जाना तो भक्त, तैसा जाना तो भक्त, तैसा जाना तो भक्त, हो वाळू शिजेना दुधात, वाळू शिजेना दुधात, हो वाळू शिजेना दुधात, तैसा जाना भक्त, तैसा जाना भक्त, तैसा जाना भक्त, तैसा जाना भक्त, वाळू शिजेना दुधात, वाळू शिजेना दुधात, वाळू शिजेना दुधात, दुधात. नमः पार्वती पतये शिव हर हर. वाळू शिजेना दुधात, हो वाळू शिजेना दुधात. ज्या पद्धतीनं दुधामध्ये वाळू शिजत नाही ना, तैसा जाना तो अभक्त. हा जो अज्ञानी जीव आहे, जो म्हणतोय कथा करणं, कथा ऐकणं, कीर्तन करणं, कीर्तन ऐकणं, सप्ताहाचं आयोजन करणं, या सप्ताहामध्ये सहभाग घेणं मोकळ्या लोकांचं काम आहे म्हणतोय अज्ञानी जीव, हे की नाही. परमार्थ करणं, कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं हे मोकळ्या लोकांचं काम नसून ज्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं व्हायचं आहे त्याचं काम आहे परमार्थ करणं, त्याचं काम आहे कथा आणि कीर्तन ऐकणं. म्हणून या ठिकाणी लक्ष्मण महाराज सुद्धा म्हणतात, लक्ष्मण मने घ्या हो जन्म मृत्यू चुकवा हो. घ्या म्हणाले, घ्या गुरुचा ज्ञान रूपी प्रसाद घ्या, भगवान शिवाचा ज्ञान रूपी प्रसाद घ्या
आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं व्हा, यासाठी केलेला अट्टहास म्हणजे हा परमार्थ आहे. म्हणून आपल्याला अभक्त व्हायचं नाहीये, भक्त व्हायचंय, भक्त. आणि म्हणून भक्त होण्यासाठी नेमकं काय करायचंय? संगती करावी सदा दुर्जनाची, सावली नसावी सदा सज्जनाची. बरोबर आहे ना? उलट झालं का? नाही नाही, कधी कधी बघावं लागतं तुम्ही झोपलात का जागे आहात. बऱ्याच वेळेला खूप अवघड होतो महाराज, डोळे उघडं ठेवून सुद्धा झोपायची सवय असते बऱ्याच जणांना, आहे की नाही? पंचायत आहे महाराज, लोकांचं काही सुखाचं नाही आहे हे कथा सांगणं सुद्धा. बऱ्याच वेळेला डोळे असं पापणी न पाडता बरेच जण झोपी जातात, बरेच जण झोपेतच फिरायला जातात. कोणत्या कोणत्या सवयी आहेत. पुण्याच्या कथेमध्ये असाच प्रसंग झाला, काय सांगू तुम्हाला. 1 तासाची कथा पुढे गेली, एक माता माऊली माझ्याकडे असं डोळे वटारून बघू लागली, पापणीच पाडेना. मला वाटलं गेली का काय आता, पापणीच पाडत नाही. मला का माहितीये, आहे की नाही, डोळे उघडं ठेवून झोपायची सवय आहे म्हणून, आहे की नाही. कसं बस 1.5 तासापर्यंत कथा गेली. माझ्या मनात त्या ठिकाणी खंत होतीच, धडधडी होतीच. काय करावं बाबा. मग आमच्या गायकांनी एक आलाप घेतला. आलापामध्ये असा आलाप घेतल्याबरोबर माता माऊली दचकली, धाड दिनी जमिनीवर पडली. बघताय काय, कोचच पडली डोक्याला. कार्यकर्ते हुशार होते, गपचूप जाऊन बाजूला घेतलं, हॉस्पिटलला नेले, मलमपट्टी केली, घरात नेऊन सोडलं. दुसऱ्या दिवशी त्या माता माऊलीचा मुलगा मला भेटायला आला रूमवर. शरणात महाराज, शरणात. गावामध्ये कथा सांगायला आलेले महाराज तुम्हीच का? हो हो आम्हीच. आता मला आनंद झाला की माझी स्तुती करतोय म्हणजे 1100 रुपये घटताय दक्षिणा. आता आहे की नाही, आपल्याला काय आनंद वाटला. हो हो, कथा सांगणारे महाराज आम्ही. महाराज तुमची कथा खूप सुंदर आहे. मग तर आणखी आनंद वाटला. 2100 रुपये घट्ट आहेत बाबा आता. मग महाराज तुमची कथा खूप सुंदर आहे, पण माझे काही प्रश्न आहेत, त्याचं उत्तर द्या. महाराज, ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नाही त्या कुत्र्याला जर कोण्या गाडीनं धडक दिली, ॲक्सिडेंट झाला, तर ग्रामपंचायतवाले 5000 रुपये घ्यायलेत म्हणले. ज्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे, ज्याला मालक आहे, त्या जर कुत्र्याला कोण्या गाडीनं धडक दिली, ॲक्सिडेंट झाला, कुत्रं मेलं, तर 10,000 रुपये घ्यायलेत म्हणली. मी म्हणलं माझ्यासमोर कुत्र्याचं काय घराणं घालतोय, आहे की नाही. महाराज, ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नाही ते जर मेलं तर 5000 रुपये आहे. ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे ते जर मेलं तर 10,000 रुपये आहे म्हणले. असं काय विचारताय? महाराज थांबा म्हणले. काल तुमच्या कथेमध्ये माझी माय डोक्यावर पडून कोच पडले, तुम्ही किती देणार म्हणले. यायचे ती 2100 गेले, पदरचे 5000 रुपये काढून दिलो, पिढा म्हणली. माग असा अवघड आहे म्हणले. डोळे उघडे ठेवून झोपू नका माय, जागे व्हा, कथेमध्ये बोलत चला. बोलल्या तर कथा आहेत, नाहीतर व्यथा आहेत. संगत करावी सदा दुर्जनाची. बरोबर आहे का, नाही का? सज्जनाची का? हा, आता बरोबर आलं. संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची. आता सज्जन कोणाला म्हणावं हा सुद्धा प्रश्न आहे. सज्जनाची व्याख्या करत असताना शिव महापुराण कथा सांगते आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार या षडविकाराचा नाश करून जो मानव जीव, जो मनुष्य जीव परमार्थाच्या वाटेवर, सत्याच्या मार्गावर, परमार्थाच्या मार्गावर चालतो, तो सज्जन आहे म्हणतात. षडविकारापासून दूर असणारा व्यक्ती सज्जन असतो. तुझा विसर नसावा, संग साधूचा असावा. साधू संतांच्या संगतीमध्ये आपल्याला सज्जन होता येतं. आता नेमकं साधू कोणाला म्हणावं हा सुद्धा प्रश्न आहे. साधू कोणाला म्हणावं? जिसके पास रहने के लिए छाता नहीं,
जिसके पैर में जूता नहीं, जिसका परिवार से कोई नाता नहीं, जिसका बैंक में कोई खाता नाही, त्याला साधू म्हणावं, त्याला साधू म्हणावं म्हणून सांगितलेलं आहे. अशा साधू संतांच्या संगतीमध्ये आपण राहिल्यानंतर आपण संगतीच्या बळावर भक्त व्हायला सुरुवात होऊ. आणि आपल्याला या मानवी जीवनामध्ये पहिल्यांदा भक्त व्हायचं आहे. संगतीनं माणसाची किंमत ठरत असते. पाणी एकच आहे, पण ते पाणी कोणाच्या संगतीमध्ये जातं याच्याने त्याचा चांगला किंवा वाईट भाव ठरत असतो. लक्षपूर्वक ऐका. पाणी चिखलात पडलं तर चिखलाबरोबर नष्ट होऊन जातं. पाण्याचा एक थेंब हातावर पडला चमचम चमकायला लागतो. पाण्याचा एक थेंब शिंपल्यात पडला त्याचा मोती होतो. पाण्याचा एक थेंब गुरुच्या पायावर पडला तर त्याचं तीर्थ होतं. पाण्याचा एक थेंब शिवलिंगावर पडला तर त्याचं महातीर्थ होतं. पाणी दुधामध्ये मिसळलं तर त्या पाण्याला दुधाचा भाव मिळतो. पाणी एकच आहे, पण ते कोणाच्या संगतीमध्ये जातं याच्याने त्याचा कमी जास्त भाव ठरत असतो. त्याच पद्धतीनं या मानवी जन्माला आल्यानंतर आपण कोणत्या संगतीमध्ये जातो, कोणत्या मार्गाने वाटचाल करतो त्याच्याने आपली किंमत ठरत असते. आपल्या हातामध्ये आपली किंमत 1 रुपया करायची का कोटी रुपये करायची हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून आपण परमार्थाच्या मार्गावर, सत्याच्या मार्गावर या ठिकाणी आपल्याला चालून भक्त होऊन या मानवी जीवाचा उद्धार करायचा आहे. जन्माला येऊन जर आपण काहीच करू शकलो नाही, भक्ती करू शकलो नाही, अध्यात्म मार्ग स्वीकारू शकलो नाही, आयुष्याचा नाश झाला, दास बने वाया गेला. हा जन्म वाया गेला म्हणायला काही हरकत नाहीये. म्हणून कोणी निंदो वंदो, आपला त्या ठिकाणी सत्याचा मार्ग कधीच सोडायचा नसतो. निंदा तर या कलियुगामध्ये नक्कीच होणार आहे. संतांची सुद्धा निंदा झाली. तुम्ही आम्ही तरी माणसं आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींचा इतिहास ऐका. माझ्या ज्ञानेश्वर माऊलींना भिक्षा मागण्यासाठी गेल्यावर लोकांनी चिखल वाढलं, माती ढोळीमध्ये टाकली, अंगावरती चिखल मारलं. ज्ञानेश्वर माऊलींना स्पर्श केल्यानंतर शूद्राच्या पोराला हात लागला म्हणून शिवाशिव झाली म्हणून लोक आंघोळ करायचे. हे सगळं दुःख ज्ञानेश्वर माऊलींनी पचवलं आणि एक प्रतिज्ञा केली. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, तिन्ही लोका बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. हे संतांचं वाक्य होतं. आणि माणसाचं चाले तैसा बोले, त्याची वंदावी पावले. माणसं जसं चालतात तसं बदलतात. हो आहे की नाही? जसा गिरगिट रंग बदलतो की नाही, तसं माणसं प्रत्येक पावलाला रंग बदलत असतात. संत तसे नाहीत, जे बोललं ते वागतात. आणि त्या ज्ञानेश्वर माऊलींनी अवघाची संसार सुखाचा करून दाखवला आणि या जगाला हरिमय करण्याचं काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. दुःख पचवलं आणि ज्ञानेश्वर माऊलीने प्रतिक्रिया नाही दिली, आपलं कार्य चालू ठेवलं. आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल काय झाला बघा. ज्या ज्ञानेश्वर माऊलींना स्पर्श केल्यानंतर लोक आंघोळ करायचे, त्याच ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीला नुसता स्पर्श करण्यासाठी आज हजारो लाखो वारकरी 4-4 दिवस रांगेमध्ये थांबून राहतात. हाच संतांच्या जीवनातला त्यागरूपी बदल आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतो. लोक लाजेवरी सोडी येले पाणी, नाचू या कीर्तनी आनंदाने. संतांनी लोकांच्या बोलण्यावर पाणी टाकलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही लोकांचं बोलणं झाकणार नाहीत, लोकांच्या बोलण्याला मनावर घेणार नाहीत, तोपर्यंत पुढे जाणार नाही. निंदा या शब्दाचा अर्थ बुराई नाही, तर आपल्या प्रगतीचा मार्ग आहे. निंदा राहावी. तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा झाल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. जेवढं निंदा होत राहील तेवढं आपल्यातले दोष आपल्याला कळतील आणि आपण नव्यानं त्या ठिकाणी सुरुवात करू.
याच्यासाठी निंदा होत राहावी, निंदा ऐकत राहावी, आहे की नाही? या जीवनामध्ये वाटचाल करत असताना जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जब तक जिंदा है तब तक निंदा है, हम मरेंगे तो लोग करेंगे स्तुति, वो उनका धंदा है. म्हणून निंदा हे या कानाने ऐकून त्या कानानं सोडून द्यायचं आणि आपलं काम प्रामाणिक करत राहायचं. अशा प्रकारे काम करायचं, अशा प्रकारे काम करायचं की आपलं चारित्र्य त्या ठिकाणी जगाला पाहणं गरजेचं पडावं, असं आपण चारित्र्य बनवायचं. या जगाच्या पाठीवर चित्राची कधीच पूजा होत नाही, तर चारित्र्याची पूजा होते. जर चित्राची पूजा असती तर सुंदर दिसणाऱ्या माणसालाच पूजलं गेलं असतं. चित्राची पूजा नाही तर चरित्राची पूजा आहे. तुमचं चरित्र चांगलं असेल, तुम्ही चारित्र्य बनवलात तर तुमचं चित्र चांगलं असो किंवा नसो, तुम्हाला या समाजामध्ये पूजलं जाईल. म्हणून चरित्र बनवा. हे चरित्र बनवत असताना कोण तुम्हाला धोका दिला, कोण तुम्हाला सोडून गेलं, कोण तुमचा घात केला, याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपलं काम प्रामाणिक करत राहा. असं कार्य करा, जो तुम्हाला सोडून गेला तोच व्यक्ती एक दिवस तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन तुमच्या कार्यासाठी टाळ्या वाजवला पाहिजे. असं कार्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा. दुनिया में कोई भी काम सिर्फ सोचने से पूरा नहीं होता, बल्कि कठिन परिश्रम से पूरा होता है. कभी भी सोते हुए शेर के मुंह में हिरण खुद नहीं आता. शेर को भागना पड़ता है पेट भरने के लिए और हिरण को भागना पड़ता है जान बचाने के लिए, जान बचाने के लिए. इसी प्रकार कुछ पाने के लिए सूर्योदय से पहले उठकर घोड़ों से तेज अपने लक्ष्य के पीछे भागना पड़ेगा, तभी कुछ हासिल होगा. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु आना समय की बात है. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु आना समय की बात है, और हम मरने के बाद लोगों के दिलों में जिंदा रहना, ये अपने किए हुए अच्छे कर्मों की बात है. ये अपने किए हुए अच्छे कर्मों की बात है. म्हणून कर्म त्या ठिकाणी चांगली करत चला. कोणी निंदो कोणी वंदो, हे की नाही? आपण शिवनामाच्या मार्गावरती, सत्याच्या मार्गावरती चालत राहा. एक दिवस तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. सब्र का फल मिठा होता है. देव सुद्धा चांगल्यांची परीक्षा घेत असतो, पण विजय हा नक्की सत्याचाच होत असतो. एक दिवस दूध का दूध और पानी का पानी होकर रहेगा. त्यासाठी आपण निंदा या गोष्टीकडे लक्ष न देता, ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरती आपण चालणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आपण या अंतकरणाने, या शरीराने शुद्ध होऊ, त्यावेळेस खऱ्या अर्थाने या भगवान शिवाची कथा आपल्या जीवनामध्ये फलरूपानं प्राप्त होईल आणि भगवान शिवाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. असं महात्म्य या अंतकरण शुद्धीचं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. अगोदरच वारा आहे इथं, त्याच्यामध्ये कमी जास्त जर झालं, 2 कथेचं शेड्यूल आहे. विनंती करतो गणेश दादा, तुमच्या मान्यतेनुसार मी ॲडजस्ट केलंय, तुम्ही आवाज व्यवस्थित सोडा, आहे की नाही? नमः पार्वती पतये शिव हर हर, हे की नाही? कारण हे एक दिवसाचं नाही आहे, रात्रंदिवस आहे. आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमेशुलपानी स्मरावा तो. रात्रंदिवस आम्हाला या ठिकाणी या कथेच्या कीर्तनाच्या माध्यमातून या जगाचा प्रचार, समाजाचा या ठिकाणी हिताचा विचार करावा लागतो. आणि हे सगळं या माईक सिस्टमच्या जीवावर असतं. आणि म्हणून नेहमी मी सांगत असतो, पहिल्यांदा माईक सिस्टम हे बरोबर कडक असलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, याकडे आपलं लक्ष राहावं. या अंतकरणाच्या शुद्धीनंतर या शिवमहापुराण कथेला आपण पुढे घेऊन जात असताना, या दुसऱ्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये आपण बेलाचं महात्म्य श्रवण करणार आहोत. बेलाचं महात्म्य, भगवान शिवाला अतिप्रिय असणाऱ्या बेलाचं महात्म्य, बिल्वपत्र शिवलिंगावर अर्पण करण्याचं शास्त्र आपण या पुराणामध्ये श्रवण करणार आहोत.
बेलाचं झाड आपल्या घरामध्ये लावणं शुभ आहे म्हणून सांगितलेलं आहे. आपल्या घराच्या समोर एक तरी बेलाचं झाड असावं म्हणून सांगितलेलं आहे. कारण बेलाच्या झाडामध्ये 3 देव वास्तव्य करतात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. बेलाच्या मुळामध्ये ब्रह्मदेवाचा वास आहे, मध्यभागी विष्णुदेवांचा वास आहे आणि वरच्या बाजूला बेलाच्या पानाकडच्या बाजूला साक्षात भगवान शिवाचा वास आहे म्हणून सांगितलेलं आहे. बेलाचे झाड हे साक्षात शिवस्वरूप आहे. केवळ त्या बेलाच्या झाडाच्या दर्शनाने सर्व पापांतून त्या ठिकाणी मुक्तता होते म्हणून महात्म्य सांगितलेलं आहे. एका बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने सर्व तीर्थांना प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. एवढं या बेलाच्या झाडाचं महात्म्य आहे. धर्मशास्त्रानुसार बेलाच्या झाडामुळे संपूर्ण परिसर शुद्ध, पवित्र आणि आरोग्य संपन्न राहतो. तुळशीच्या झाडासारखे महत्त्व बेलाच्या झाडाचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. ज्यावेळेस गुरुमाऊली अनुष्ठान करतात त्यावेळेस बेलाच्या पानाचा रस त्या ठिकाणी प्राशन करत असतात. बेलाच्या पानाचा रस पिल्याने शरीरातील अनेक रोग त्या ठिकाणी नष्ट होतात. या बेलाच्या पानाचं महात्म्य सांगितलेलं आहे. धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे, बेलाच्या झाडाखाली शिवपार्वती अभिषेक आणि पूजा केल्यास, अनुष्ठान केल्यास अथवा जप तपश्चर्या केल्यास त्याचं फळ 1000 पटीनं आपल्याला प्राप्त होतं म्हणतात. बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून आपण जर त्या बेलाच्या झाडाखाली जप तप अनुष्ठान पूजा अर्चन केलं तर आपल्या जीवनामध्ये हजारो लाखो पटीनं आपल्याला फळ प्राप्त होतं म्हणून सांगितलेलं आहे. बेलाच्या झाडाखालून एखादं प्रेत जर गेलं तर त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते, असं या बेलाच्या झाडाचं महात्म्य आहे. एखाद्या व्यक्तीने बेलाचे झाड लावले, त्याचं संगोपन केलं, त्याला सांभाळलं तर त्या व्यक्तीला 1 कोटी शिवालय बांधल्याचं पुण्य प्राप्त होतं. झाडे लावा, झाडे जगवा. एक तरी झाड आपल्या दारात आपण लावलं पाहिजे. आज अनेक झाडं निघून गेली, रोडच्या कामामध्ये असतील, शेतामध्ये प्लॉटिंग पाडण्याच्या माध्यमातून असतील, झाडं संपून गेली. एक दिवस आपल्याला श्वास घेताही येणार नाही, सोडताही येणार नाही. ऑक्सिजनसाठी जास्तीत जास्त झाडं लावण्याची गरज आहे. म्हणून आपल्या शेतामध्ये, शाळेसमोर, घराच्या समोर एक बेलाचं झाड लावणं आणि एक आपल्या इच्छेप्रमाणे आपण कुठलंही झाड त्या ठिकाणी लावून त्याला पाणी घालून त्याला वाढवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. जो व्यक्ती बेलाचं झाड लावून त्याला मोठं करतो त्या व्यक्तीला 1 कोटी शिवालय बांधण्याचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं म्हणून सांगितलेलं आहे. बेलपत्राला भगवान शिव यांच्या पूजनामध्ये विशेष महत्त्व आहे म्हणून सांगितलेलं आहे. 1 बिल्वपत्र भगवान शिवाला अर्पण केल्यानंतर भगवान शिव प्रसन्न होतात म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच भगवान शिवाला आशुतोष देखील म्हटलेलं आहे. भगवान शिवाला काय आवडतं हो? काय आवडतं? बेलाचं पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचं पान, पान आवडते बेलाचे पान. कोणाकोणाला वाटते आपल्या गुडघ्याची गोळी बंद व्हावी? सर्वांनाच वाटते. सगळ्यांना वाटतं ना. मग जाग्यावर उठून पाऊल खेळला पाहिजे. उठा माय उठा. आनंदाने टाळ्या वाजवून पाऊलाचा गजर करत आपण या ठिकाणी आनंदाने शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, माझ्या माझ्या
आवडते बेलाच पान पान आवडते बेलाच पान ताली वाजवा. आवडते बेलाच पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान पान आवडते बेलाच पान पान जय हो. आवडते बेलाच पान गळ्यात शोभती रुद्राक्ष माळ गळ्यामध्ये शोभते रुद्राक्ष माळा गळ्यात शोभती रुद्राक्ष माळ गळ्यात शोभते रुद्राक्ष माळा डोक्यावरी चांदोबा छान देवाच्या जय भोले चांदोबा छान 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 आवडते बेलाच पान पान जय हो. बेलाच पान पान आवडते बेलाच पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हो शंकराच्या मांडीवर गिरिजा गणपती ओ शंकराच्या मांडीवरी गिरिजा गणपती पायात नूपुर छान देवाच्या पायात नूपुर छान 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 आवडते बेलाच पान पान आवडते बेलाच पान 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 आवडते बेलाच पान शंकराला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान आवडते बेलाच पान पान आवडते बेलाच पान धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात प्रगटला देव प्रगटला देव नवसाला 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 पावतो वालवडचा महादेव नवसाला पावतो वालवडचा संगमेश्वर नवसाला पावतो वालवडचा महादेव नवसाला पावतो वालवडचा महादेव धाराशिव जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात प्रगटला देव प्रगटला देव नवसाला 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 पावतो वालवडचा सोमेश्वर नवसाला पावतो वालवडचा संगमेश्वर धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात हो धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात हो धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात प्रगटला देव प्रगटला देव नवसाला 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 पावतो वालवडचा संगमेश्वर नवसाला पावतो वालवडचा संगमेश्वर धाराशिव जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात प्रगटला देव प्रगटला देव नवसाला 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 जय हो. पावतो वालवडचा संगमेश्वर नवसाला पावतो वालवडचा संगमेश्वर वालवड
परळीच्या त्या महादेवाला शिवहर बोला शिवहर बोला परळीच्या त्या वैजनाथाला शिवहर बोला शिवहर बोला औंढ्याच्या त्या नागनाथाला शिवहर बोला शिवहर बोला सेतुबंधाच्या रामेश्वराला शिवहर बोला शिवहर बोला काशीच्या त्या विश्वनाथाला शिवहर बोला शिवहर बोला हो 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 धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात हो हे धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात हो धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात प्रगटला देव प्रगटला देव नवसाला 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 पावतो वालवडचा संगमेश्वर नवसाला पावतो वालवडचा महादेव धाराशिव जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात प्रगटला देव प्रगटला देव नवसाला 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 पावतो वालवडचा संगमेश्वर नवसाला पावतो वालवडचा महादेव जय हो पाऊल पाऊल जय हो जय हो श्रावण महिन्यात महादेव तपाला बसतो या शंकर तपाला बसतो या तपाला 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 बसतो या डम डम डमरू वाजतो या तपाला बसतो या डम डम डमरू वाजतो या तपाला बसतो या डम डम डमरू वाजतो या पहिल्या सोमवारी जय भोले पहिल्या सोमवारी बेल तीन पानाचा तीन पानाचा पार्वती वाहती नेमाचा तीन पानाचा पार्वती वाहती बेमाचा तीन पानाचा पार्वती वाहती प्रेमाचा डम 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 डमरू आला डम 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 डमरू आला महादेवाच्या गळ्यात सर्पाच्या माळा महादेवाच्या गळ्यात सर्पाच्या बोला माळा महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन द्यावे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन द्यावे मला महादेव स्वभावानं हाय लय भोळा हे महादेव स्वभावान हाय लय भोळा महादेवाच्या पूजेला होय गाव गोळा महादेवाच्या पूजेला होय फार गोळा महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला हे महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन द्यावे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन द्या रे मला डम 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 डमरू आला 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 तबला तबला डम डम वाला तबला तबला डम डम वाला महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान
दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळा आणि दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळा आणि दर्शन दे रे मला दे रे मला दे रे मला दे रे मला निजानी दानी दबा दबा गम गम कर 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 सा डम 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 नम पार्वती पतये शिव हर हर महादेव हर हर महादेव साक्षात कैलास पर्वत झाला आज आहे की नाही संगमेश भगवान शिव परमात्म्याला एक बिल्व पत्र अर्पण केल्यानंतर भगवान शिव परमात्मा प्रसन्न होणारी देवता आहे. बेलपत्र तसेच श्रीफळ म्हणून ओळखलं जाणारं हे फळ भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त आहे. ज्या झाडावर ते येते त्याला शिवद्रुम असं सुद्धा म्हटलं जातं. बेलवृक्ष समृद्धीचं प्रतीक आहे. अत्यंत पवित्र आणि समृद्धी देणारं आहे. शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात दर सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यानंतर 1 कोटी कन्यादान केल्याचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं म्हणून सांगितलेलं आहे. बेलपत्राने शिवलिंगाची पूजा केल्यास आपल्या जीवनातील गरिबी दूर होते आणि आपल्या जीवनामध्ये सौभाग्याची प्राप्ती होते म्हणून सांगितलेलं आहे. भगवान शिवाची भक्ती आपल्या जीवनामध्ये श्रीमंत होण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे. कोई लेट होगा कोई थेट होगा, कोई लेट होगा कोई थेट होगा, लेकिन जो मेरे भोले की भक्ति करेगा ओ भक्त एक दिन जरूर शेट होगा, ओ भक्त एक दिन जरूर शेट होगा, ओ भक्त जरूर एक दिन शेट होगा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून भगवान शिवाला अलंकार रूपी 1 बिल्वपत्र अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते म्हणून महात्म्य सांगितलेलं आहे. भगवान शिव फक्त बेलपत्राने प्रसन्न होत नाहीत तर त्यांचे अर्ध अंश बजरंग बली हनुमान देखील या 1 बेलपत्र अर्पण केल्याने प्रसन्न होणारी देवता आहे. शिवपुराणानुसार बेलवृक्ष लावून संपूर्ण कुटुंब विविध पापांच्या प्रभावापासून मुक्त होतं. पहा, एकानं जरी बिल्वपत्राचं झाड लावलं तर त्याचं पुण्य संपूर्ण परिवाराला लाभतं म्हणून सांगितलेलं आहे. एवढे या बेलाच्या झाडाचं महात्म्य पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. ज्या ठिकाणी बेलाचे झाडं आढळतात त्या स्थानाला काशी तीर्थाप्रमाणे पूजनीय आणि पवित्र मानलं जातं. ज्या भूमीवर ज्या जागेवर बेलाचं झाड आहे ती साक्षात काशी नगरी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. अशा ठिकाणी उपासना केल्यास, जप तप अनुष्ठान केल्यास अक्षय सुखाची प्राप्ती होते म्हणून महात्म्य सांगितलेलं आहे. बेलपानं भगवान शंकराचा आहार मानली जातात. भगवान शिव काय खातात? कधी बघितले महादेवाला लाडू, करंजा, बालुशाही, जिलेबी, बासुंदी खाताना? नाही नाही. भगवान शिवाचा आहार आहे तो म्हणजे बिल्वपत्र. हा भगवान शिवाचा आहार सांगितलेला आहे. म्हणून सर्व भक्त भगवान शिवाला मोठ्या श्रद्धेनं हा बिल्वपत्र अर्पण करत असतात. शिवपूजनासाठी बिल्वपत्र सगळ्यात फळ देणारा पत्र म्हणून सांगितलेलं आहे. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून महादेव लगेच प्रसन्न होतात. बेलपत्राशिवाय भगवान शिवाची पूजा पूर्ण होत नाही. जर सगळी सामुग्री आहे आणि जर बेलच नसेल तर भगवान शिवाची पूजा पूर्ण होऊ शकत नाही. परंतु बेलपत्राला 3 पानं असणं आवश्यक आहे. ज्या बेलाच्या झाडाला काटे असतात, ज्या बेलाच्या झाडाला बेलाची फळं लागतात त्याच बेलाच्या झाडाची पानं भगवान शिवाला प्रिय आहेत.
ज्या झाडाला काटे लागत नाहीत, ज्या झाडाला बेलाचे फळं लागत नाहीत, ते बेलाचं पान शिवलिंगावर चढवलं जात नाहीये. 5 पानाचं बेल चालणार नाही. 3 पत्री बेल शिवलिंगाला वाहण्यासाठी फायदेशीर ठरण्यात येणार आहे. शिवरात्री निमित्त बेलपत्रातून भगवान शिवाची केवळ पूजा केली तर आपल्या 3 जन्माचं पाप त्या ठिकाणी नष्ट होतं म्हणून सांगितलेलं आहे. बेलाचा रस पिल्यानं अनेक आजारातून मुक्तता मिळते म्हणून सांगितलेलं आहे. हे आपलं जे दुःख आहे, जीवनातलं संकट आहे, ते भगवान शिवांना अंतकरणातून बोलून एक बिल्वपत्र जर शिवलिंगावर अर्पण केला तर भगवान शिव परमात्मा आपल्या दुःखाचा, संकटाचं त्या ठिकाणी निवारण करतात म्हणून सांगितलेलं आहे. बेल त्या ठिकाणी तोडत असताना भगवान शिवाला बेल कसा व्हावा, कसा अर्पण करावा, याचं सुद्धा महात्म्य पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. भगवान शिवाला बेल अर्पण करत असताना अंगुठा, अनामिकेच्या बाजूची, करंगळीच्या बाजूची अनामिका आणि मध्यमा या 3 बोटामध्ये देठ आलं पाहिजे आणि देठाचं तोंड आपल्याकडे व्हावं आणि बिल्वपत्र शिवलिंगावर अर्पण व्हावा. सरळही वाहिला तर फळ आपल्याला सरळच आहे, उलटा जरी वाहिला तरी फळ आपल्याला सरळच आहे. जसं तुम्हाला जमेल तसं बिल्वपत्र आपण शिवलिंगावर वाहू शकता. बेल तोडत असताना सोमवारी बेल कधीच तोडू नये. आदल्या दिवशी रविवारी बेल तोडून त्या ठिकाणी ठेवावी. बेल तोडत असताना मनामध्ये पंचाक्षरी महामंत्राचा जप करत बेल तोडावा. बेलाच्या झाडाच्या फांद्या कधीच तोडायच्या नाहीत. एक या 3 बोटांनी बिल्वपत्र तोडूनच, स्वच्छ निसूनच तो बिल्वपत्र त्या ठिकाणी शिवलिंगाला वाहण्यासाठी घ्यावा. बेलाच्या पानाची त्या ठिकाणी तुटके पानं नसावे, फाटकी नसावी. 3 बिल्वपत्राची पानं हे संपूर्ण पूर्ण असावी. अशा पद्धतीचाच बेल भगवान शिवाला अर्पण केला जातो आहे. बिल्वपत्र अर्पण करत असताना त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वपत्र शिवा अर्पणम म्हणून हा मंत्र म्हणून जो भक्त भगवान शिवाला बिल्वपत्र अर्पण करतो त्या भक्ताचा 3 जन्माच्या पापाचा विनाश होतो म्हणून या बेलाचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि म्हणून सोमवार, चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या या तिथीला बेलपत्र कधीच तोडू नये म्हणून सांगितलेलं आहे. रविवारी तुम्ही बेलपत्र तोडून ठेवलात तर तो आठवडाभर बेल वाहता येतो. बेल कधीच शिळा होत नसतो हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे बेलाचा महिमा या शिवलिंगावर अर्पण करून आपल्या जीवनामध्ये फळ देणार आहे. आणि म्हणून हे बिल्वपत्र भगवान शिवाचं सौभाग्य आहे. भगवान शिवाला अतिप्रिय असणारं बिल्वपत्र गंगा जलामध्ये समर्पित करून जर तुम्ही शिवलिंगाला अर्पण केलात तर परम आनंदाची आणि अक्षय सुखाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. अशा बिल्वपत्राचा महिमा शिवमहापुराण कथेनं आपल्या समोर ठेवलेला आहे. एक बिल्वपत्र वाहत असताना 108 नामावली आहेत. 108 नामावली म्हणत म्हणत 108 बिल्वपत्र शिवलिंगावर वाहिले पाहिजेत. ओम शिवाय नमः. ओम गंगाधराय नमः. ओम पाशविमोचकाय नमः. ओम गौरीपतये नमः. ओम पार्वतीपतये नमः. ओम नंदीश्वराय नमः. ओम सुधन्याय नमः. ओम अग्निलोचनाय नमः. ओम भस्मोदुलित विग्रहाय नमः. ओम नंदिकेश्वराय नमः. ओम गिरिजाय नमः. ओम काळे नमः. ओम शंकराय नमः. ओम ऋषभध्वजाय नमः. ओम शिवाय नमः. असे
108 भगवान शिवाचे नाम आहेत. ते एक एक नाम जर वाहून आपण शिवलिंगाला बिल्वपत्र अर्पण केला तर नक्कीच भगवान शिव परमात्म्याचा कृपा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतो. म्हणून एक तरी बिल्वपत्र आपल्या हातून भगवान शिवाला समर्पित व्हावा एवढं या शुभमंगलमय प्रसंगी सांगून आजच्या दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये आपण या शरीरानं भगवंताची सेवा कशा प्रकारे करावी, या शरीरानं देवाची पूजा कशा प्रकारे करावी, या बेलाचं महात्म्य काय आहे, या सर्व कथा आपण आजच्या दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये श्रवण केलेलो आहोत. उद्याला आपल्याला विशेष खूप वेळ घेऊन भस्म महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य आणि गायीचं महात्म्य या सर्व कथा आपल्याला उद्याच्या तिसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करायचे आहेत. प्रत्येक मानवी जीवाचा एक विचार झालेला आहे, महादेव फक्त लिंगायत वाण्याचा. महादेवाचा सप्ताह म्हणजे फक्त महाराजांनीच करू जाणं, फक्त लिंगायत वाण्यांनीच करू जाणं. महादेव कोणाचा आहे? लिंगायत वाण्याचा आहे. पण हा विचार करणाऱ्यांसाठी उद्याला विशेष कथा आहे. महादेव लिंगायत वाण्याचा आहे का कोणाचा आहे हे आपण सिद्ध करून दाखवणार आहेत. महादेव हा लिंगायत वाण्याचा नसून या जगाचं आराध्य दैवत, या सर्व सृष्टीचं आराध्य दैवत, सर्व 84 लक्ष जन्मयोनीचं आराध्य दैवत भगवान शिव परमात्मा आहेत. कोण्या एकट्या जाती धर्माचे महादेव नाही आहेत. हे आपण उद्याच्या कथेमध्ये सिद्ध करून दाखवणार आहोत. आपण सिद्धच करूया उद्या की महादेव लिंगायत वाण्याचा नाहीच. महादेव हा सर्वांचा आहे आणि महादेवाची भक्ती ही सगळ्यांनी केली पाहिजे. देवी देवतांनी केली, आपणही केली पाहिजे. कशा पद्धतीनं देवतांना दैवत्व प्राप्त झालं, संतांना संतत्व प्राप्त झालं आणि कशा प्रकारे भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने सर्व देवी देवतांना या जगामध्ये देव आणि देवी म्हणून मान प्राप्त झाला, या सर्व कथा आपण उद्याच्या तिसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. गावरान गायीचं महात्म्य आणि भगवान शिवाला अतिप्रिय असलेल्या रुद्राक्षाची उत्पत्ती आपण उद्याच्या तिसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. एवढं या शुभमंगलमय प्रसंगी सांगून आजच्या दुसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिव महापुराण कथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरु माऊली, जन्मदाते आई वडील, ग्रामदैवत भगवान संगमेश्वर शंभू महादेव व दाम्पत्य माहेश्वर शिवभक्तीपरायण मनमत स्वामी महाराज वालवडकर, सौ सुनंदाताई महाराज स्वामी महाराज वालवडकर या दोन्ही दाम्पत्यांच्या दिव्य चरणी समर्पित करत असताना आपण सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी आजच्या दुसऱ्या दिवसाची शिव महापुराण कथा विराम करीत आहोत. ओम शांती शांती शांती. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. दास कभी न उदास, आरती को करो शुरुआत. आरती करू शंभू देवा, देवाधी देव महादेवा. आरती करू शंभू देवा, देवाधी देव महादेवा. आरती करू शंभू देवा, देवादी देव महादेवा. ओ जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला. पाहुन आईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला. भक्ता तारणारा देव हा भोळा, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा, देवादी देव महादेवा. ओ धूप
दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुणी ऐसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा ओ शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुव्याधिवेदं जराजन्मनाशम् उमानाशमेशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामि इष्टलिङ्गं महादेव देवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हरः ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः स्थानि धर्माणि प्रथमानस्यनं तेहनाकं महिमान् सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवो गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव